आता तुम्ही गादीचं सांगितलं आम्हाला की गादी बाहेर येणं वगैरे, बऱ्याच त्याच्यासाठी ऑपरेशन सुचवलं जातं, परंतु विदाऊट ऑपरेशन ही गादी रिस्टोर करणं असेल किंवा हे कसं शक्य आहे? किंवा व्यायामाने शक्य आहे का कुठल्या ट्रीटमेंटने, फिजिओथेरपीने शक्य आहे? एक लक्षात घ्या, गादी परत आत जाते, अंतरही वाढतं, हे सगळं शक्य आहे. का शक्य आहे त्याचं कारण सांगतो, की मी एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस करतो. एव्हिडन्स बेस्ड म्हणजे माझ्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत की गादी किती लोकांची आत घेत जाते किंवा मणके कसे सरळ होतात, याच्यावरती खूप गेली 19 वर्ष मी कंटिन्युअस काम करतोय. म्हणजे असा एकही दिवस माझा नाहीये की मी त्याच्यामध्ये मणका सोडून मी कुठलं दुसरंच बघितलेत किंवा दुसरे पेशंट. तर एक लक्षात घ्या, 19 वर्ष कंटिन्यू माझी ही तपश्चर्या आहे की मणक्याचे आजार किंवा गादी बाहेर येणं, नसा दबल्या जाणं हे पूर्ण 100% बरं होतं. ते मॅन्युअल थेरपीने शक्य आहे. मॅन्युअल थेरपीने शक्य आहे. विना ऑपरेशन हे बरं केलं जातं, विना इंजेक्शन हे बरं केलं जातं आणि खूप चांगले रिझल्ट्स या पॅथीमध्ये येतात, या इंटिग्रेशन थेरपीने येतात. यामध्ये सर काय केलं जातं, एक लक्षात घ्या, बऱ्याच पेशंटचा, प्रत्येक पेशंटचा रूट कॉज हा वेगळा आहे. ईच अँड एव्हरी पेशंटचा रूट कॉज वेगळा आहे. बऱ्याच वेळा एखाद्याची गादी बाहेर येते, पण त्याचं कारण कधी कधी फेशिया मिसअलाइनमेंट. फेशिया म्हणजे काय, तर आपल्या बोनच्या आणि मसलच्या मध्ये, बोनच्या वरती, मसलच्या वरती, बोनच्या आणि मसलच्या मध्यभागी फेशिया आहे. फेशिया म्हणजे एक रबरासारखं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामुळे आपण मूव्ह होतोय. मला सांगा, आपले नुसते बोन असते तर आपण उभं राहू शकलो असतो का? नाही. आज आपण उभे जो आहोत ग्रॅव्हिटीमध्ये, त्याचं कारण आहे फेशिया. फेशियानी बोनला पण धरलंय, मसलला पण धरलंय, कार्टिलेज, लिगामेंट, सॉफ्ट टिश्यूलाही धरलंय. तो फेशिया मिसअलाइन होतो, कुठेतरी स्ट्रक्चर मिसअलाइन होतं. बऱ्याच वेळा बघा, कंबर पुढे गेलीये, कमरेचा भाग तिरका झालाय, खांदे पुढे मागे गेलेत, तर हे स्ट्रक्चर सगळं रिअलाइन करण्याची ट्रीटमेंट म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट जी आहे, ज्यांच्यामध्ये त्या गाद्या बाहेर आल्या, तो फेशिया आम्ही रिअलाइन करतो. तो फेशिया रिअलाइन केल्यामुळे मणक्यावरचं येणारं प्रेशर, गाद्यांवरती येणारं प्रेशर, नसा चोकअप होणारं प्रेशर हे कमी होतं बिकॉज ऑफ फेशियल मॅनिप्युलेशन. सेकंड ट्रीटमेंट इज क्रायोप्रॅक्टर. क्रायोप्रॅक्टर म्हणजे काय, बोन सेटिंग. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आम्ही मणके ओढून बसवतो. जो मणका पुढे गेलाय, जो मणका उजवीकडे गेलाय त्याला डावीकडे आणता येतं, जो डावीकडे गेलाय त्याला उजवीकडे आणता येतं, जो मणका पुढे गेलाय त्याला मागे ओढून आणता येतं. त्याला म्हणतात क्रायोप्रॅक्टर, बोन सेटिंग. मराठी भाषेमध्ये म्हणतात हाड वैद्य. पूर्वीच्याला आपल्या बऱ्याच भारतामध्ये वेगवेगळ्या हाड वैद्यांच्या परंपरा होत्या. हाड वैद्य मणके ओढून बसवणं, हातोडीनी मणके बसवणं, लाटणाने मणके बसवणं, ह्या वेगवेगळ्या बऱ्याच पद्धती भारतामध्ये होऊन गेल्या आणि महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत. त्याला अनुसरूनच मला प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, तुम्ही तो विषय काढला. आजही आपण जर गावखेड्यामध्ये पाहिलं तर मालिशवाला असतो किंवा कोणीतरी हाडवैद्य असतो की जो की तुमचे पायाचे 2 अंगठे मोजून पाहतो, काय गॅप आहे, नंतर ते मोडून वगैरे देतात, चोळून वगैरे देतात. पण त्यांच्याकडे कुठलं नॉलेज नसतं, म्हणजे कुठली डिग्री नसते कुठल्याही याची कोर्सची. मग अशा हाडवैद्यांकडे जाऊन बोन अलाइनमेंट करणं योग्य आहे का? किंवा त्याही पलीकडे जाऊन, म्हणजे समजा आपण एखाद्या सलूनमध्ये जातो, दाढी कटिंग केल्यानंतर तो स्वतःच आपले एकदम मान वगैरे मोडून देतो, तर ते करून घेणं योग्य आहे का? मला तर भीती वाटते, मी नाही करून घेत. एक लक्षात घ्या, जे हाड वैद्य आहेत की जे परंपरेने आलेले आहेत त्यांच्याकडे नॉलेज आहे, परंतु एक लक्षात घ्या की अर्धवैद्याची मात्रा म्हणजे वैकुंठाची यात्रा. अर्धवैद्याची मात्रा म्हणजे वैकुंठाची यात्रा. काय होतं की अर्धवट नॉलेज ज्याला आहे, जसं न्हावी म्हटलं तर त्याला अर्धवट नॉलेज, तो बऱ्याच वेळा कधी कधी, म्हणजे आता मागच्याच आठवड्यात उत्तर प्रदेशचा एक व्हिडिओ व्हायरल आहे युट्यूबला आणि इंस्टालाही तो व्हायरल झालाय. माणूस मान मोडली जागेवरती एक्सपायर झालाय, जागेवरती एक्सपायर झाला. तर एक लक्षात घ्या, बरेच हाड वैद्य जे आहेत की जे प्रामाणिकपणे त्यांच्याकडे नॉलेज आहे, स्किल आहे आणि ज्यांच्याकडे खरंच रिझल्ट आहेत, तर ते चांगले आहेत. हे बघा, नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. चांगले पण लोक भारतामध्ये आहेत तशा प्रकारचे आणि टाइमपास करणारे पण लोक बरीच आहेत. म्हणजे दोन्ही लोक आहेत. काही शिकाऊ आहेत, जसं त्यांची मुलं किंवा त्यांची पुढची येणारी पिढी हे शिकायचा प्रयत्न करते, पण त्याचं नॉलेज हे अर्धवट राहतं. कारण एक लक्षात घ्या, जो वडिलांकडे प्रॉपर गुरु परंपरेत शिकलेला आहे आणि ज्यांनी काही केलंय, पण आजकाल हे बघा, आता एक्सरे अवेलेबल आहेत, MRI अवेलेबल आहेत. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन मी आणलेलं आहे. हे अमेरिकेतनं आम्ही मशीन मागवलंय. मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत हे मशीन लावतो आम्ही या पद्धतीने आणि चेक करतो की नक्की नव कुठली डॅमेज आहे, कुठली नव इन्फ्लाम आहे आणि किती दिवसापासून आहे. त्याचबरोबर ह्या मशीनने आम्ही एक चार्ट येतो की नक्की पेशंटचा त्रास किती दिवसापासून होतोय, म्हणजे 5 महिन्यापासून आहे, 24 महिन्यापासून, हे ॲक्युरेट समजतं.
क्या बात आहे. हे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे. हम्म. नवचं टेम्परेचर यांनी चेक केलं जातं. हे वर्क कसं होतं? हे वर्क पेशंटच्या मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत लावलं जातं आणि चेक केलं जातं की 9ला आता टेम्परेचर किती आहे. 0 आहे, 10 आहे, 15 आहे, 25 आहे. त्याचबरोबर त्याचा ग्राफ पण येतो. त्याचं एक सॉफ्टवेअर आहे युएसचं. त्या ग्राफमध्ये आपल्याला समजतं की पेशंटला नक्की त्रास किती एपिसोड येऊन गेले, अॅक्यूट किती क्रोनिक एपिसोड येऊन गेले, या सगळ्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरमध्ये समजतात. तर त्याचबरोबर आपण पेशंटच्या डोक्यावर, मी मगाशी तुम्हाला म्हटलं, हात ठेवून ते एक चेक करतो की पेशंटचा त्रास हा मेंदूतनं चालू झालाय, पुढनं चालू झालाय, मागणं चालू झालाय. त्याचबरोबर पेशंटच्या काही टेस्ट केल्या जातात, मसल टेस्ट करतो. त्याचबरोबर आयुर्वेदाची नाडी परीक्षा आपण करतो की नाडी परीक्षेतनं समान वायू काय आहे, प्राणवायू काय आहे, वात कसं आहे, पित्त कसं आहे, कफ कसं आहे, किती प्रमाणात वाढलंय, धातू कसे आहेत शरीरातले, हे सगळं चेक करून पेशंट कसा उभा आहे, कसा बसतोय, कसा झोपतोय, कसा चालतोय, ह्याचं सगळ्याचं टेस्टिंग करून त्याचं एक स्पेसिफिक निदान केलं जातं, ॲक्युरेट. आणि निदान, अचूक निदान जर केलं तर, अचूक उपचार जर दिले तर पेशंट बरा होणार आहे. पण जिथे डायग्नोसिस चुकलेलं आहे किंवा एखादा हाडवैद्य फक्त सांगतो हे वरती आहे, पण कधी कधी प्रॉब्लेम लिव्हरमध्ये प्रायमरी फॉल्ट असेल त्या पेशंटचा, तो किती मणके बसवा ते सरळ नाही होणार. एक लक्षात घ्या, प्रायमरी फॉल्ट, सेकंडरी फॉल्ट आणि त्याचबरोबर हा आजार आहे का उपद्रव आहे का एका आजाराचं लक्षण आहे का 3 ते 4 आजार एकत्र आहेत. बऱ्याच वेळा मी बघतो पेशंटचे पाय सुजलेले असतात आणि पेशंट माझ्याकडे येतो आणि त्यांना सांगितलं जातं ऑर्थोपेडिक डॉक्टरनी की तुझ्या कमरेमुळे पाय सुजले. तसं नाहीये. एक लक्षात घ्या, त्याची बीपीची गोळी चालू होती, ती बंद केली, पाय सुजायचा प्रकार बंद झाला. बिकॉज कॅल्शियम ब्लॉकरमुळे बऱ्याच वेळा त्याचे पाय सुजत होते. एखाद्या चुकीचं ड्रग तुमचं दीर्घकाळ चालू आहे, एखादी डायबिटीजचं औषध चालू आहे, पण त्याचबरोबर त्याच्यामुळे कधी कधी पेशंटची कंबर दुखायला लागते बिकॉज ऑफ ते औषध त्याला सूट होत नाही. ओके. इन्सुलिनचा हाय डोस, इन्सुलिनचा कमी डोस, त्याच्यामुळेही कंबर दुखायला लागते. एक लक्षात घ्या, डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द स्पाइन डिसऑर्डर. जर तुम्हाला बाण दिलेला आहे, अर्जुनाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, द्रोणाचार्यांनी सांगितलं पोपटाच्या डोळ्याला बाण मारायचंय. परत प्रश्न सांगितला, विचारला सगळ्यांना, तुम्हाला झाडावरती काय दिसतं? एकाने सांगितले पक्षाचे पाय दिसतात, एकाने सांगितलं पोपटाचे पाय दिसतात, एकाने सांगितलं पंख दिसतात हिरव्या रंगाचे, एकाने सांगितलं चोच दिसतीये आणि अर्जुनाने सांगितलं की मला फक्त डोळा दिसतोय. तसा मला पाठीच्या आजाराचा पेशंट आला तर त्याचा डोळा म्हणजे त्याचं कारण मला दिसतं आणि त्यानुसारच मी ट्रीटमेंट देतो, म्हणून मी सक्सेसफुल आहे. आजपर्यंत म्हणजे तुमच्या ह्या टेक्निक्समध्ये किंवा तुमच्या ह्या मागच्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये सगळ्यात अवघड कुठली केस तुम्हाला तुमच्यापर्यंत आली आणि तुम्ही ती सॉल्व्ह केली, अशी एखादा किस्सा, एखाद्या पेशंटची गोष्ट? त्या पेशंटला तळपायाला प्रचंड आगाग होती, आगाग, भडका. मग मी त्यांचे सगळे रिपोर्ट बघितले, फाईल मागवल्या. तर फाईल बघितल्यानंतर मी बघितलं की एक्सरे मध्ये बघितलं फॅसेट तर ब्रेक नाहीये, फॅसेट ब्रेक झाला नाहीये, तुटला नाहीये, पण पायात प्रचंड आगाग होतीये. सॅक्रल प्लेक्सेसची S3ची 9 रूट त्याची पिन झाली होती. मी चेक केलं, सगळं चेक केल्यानंतर मी डोक्यावरती हात ठेवून चेक केलं, मला लिव्हर सापडला, प्रायमरी फॉल्ट. आणि पण त्याची केस टेकिंग घेताना त्याच्या फायली एवढ्या होत्या, जवळजवळ त्यांनी 20 ते 25 डॉक्टर झाले होते. मी 26वा डॉक्टर असेल. बापरे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याची आगाग इतकी होती, त्याची बायको आली, चिडली की कुठेच फरक पडत नाही, हे सारखे कुठेतरी युट्यूबला बघतात, टीव्हीत बघतात, डॉक्टरकडे जातात. खूप पैसे यांनी घालवलेले आहेत. मुंबई झालं, मुंबईतले 4-5 डॉक्टर, दिल्लीत 4-5 डॉक्टर, म्हसवडचे 4-5 डॉक्टर, साताऱ्याचे 4-5 डॉक्टर, पंढरपूरच्या भागातले, प्रत्येक भागातले 5-6 डॉक्टर त्यांनी पालते घातलेले आहेत. डॉक्टर तुम्ही खरं सांगा, तुम्ही खरं बरं करणार आहे का? त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती एकदम रोखठोक, तुम्ही खरं. मी म्हणलं माऊली एक काम करा, मला तुम्ही 1 रुपया देऊ नका, मी तुम्हाला फक्त 4 गोष्टी सांगतो आणि ज्यांची आगाग होती त्यांनी नीट ऐका. मिरची, तिची नाडी बघितली, नाडीत मला तीक्ष्ण गुण प्रचंड वाढलेला दिसला आणि ते बघितल्या मला नाडीत 3 औषधं सुचली तिथे डोक्यामध्ये. त्याचं पहिलं औषध होतं हिरव्या मिरच्या. पेशंटला आगाग होती, हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 500 ग्रॅम तव्यावरती किंवा कढईत चांगल्या भाजायच्या, राख होईसपर्यंत. त्याच्यातली उष्णता सगळी काढून टाकली मी आणि त्याचा लेप त्या तळपायाला लावायला सांगितला. हिरव्या मिरच्यांचा राखीचा लेप तळपायाला लावा. त्याचबरोबर औदुंबराच्या पानावरती तूप साखर भात खाणे. उंबर तुम्ही पूर्वकथा जर ऐकली असेल, प्रल्हादाच्या वडिलांना विष्णूंनी मारल्यानंतर ती सगळी नखं
अति आगाग होत असल्यामुळे ती उंबराच्या आतमध्ये टाकली होती. हम्म. त्या उंबराच्या झाडाच्या पानावरती तूप साखर भात खायचा, ते उंबराचं पान खाऊन टाकायचं आणि त्याचबरोबर उंबराच्या झाडाखाली 15 मिनिटं रोज बसायचं. ही 3 औषधं मी लिहून दिली आणि ही तुम्ही 1-2 महिने कंटिन्युअस करा. आणि त्याचबरोबर लिव्हर मॅन्युप्युलेट केला आणि त्याचबरोबर ऍडजस्टमेंट दिली. क्रायोप्रॅक्टरचं एक सेशन देऊन टाकलं आणि जावं म्हणलं. या त्याच्या मिसेसला म्हणलं फरक पडला, भगवंताची कृपा, मला काही नाही, चांगलं झालं. महिनाभरात ते आले की आणि जोरात दवाखान्यात आले. आतमध्ये आल्या त्याची बायको आणि त्यांनी दोघांनी अख्खा अष्टांग नमस्कार घातला. म्हणले सर काय औषध आहे? म्हटलं सर हे बघा तुमच्या देवकृपेने झालंय, माझं यात काही हे नाहीये, तुमची भगवंताची आणि तुमची असलेली श्रद्धा हा तुमचा आशीर्वाद आहे, माझं यात काही नाही. मला जे सुचलं जे वाटलं ते तुम्हाला मी पहिल्यांदाच, आणि हे औषध मी पहिल्यांदाच वापरलं होतं. असंही नाही की मी हिरव्या मिरचीचं औषध, कारण एक लक्षात घ्या, जे अग्नितत्व तिथे वाढलेलं होतं आणि त्या अग्नितत्वाला कमी करणारी किंवा तीक्ष्णता तिथली कमी करणारी औषधं, विषाने विष मारणे, होमिओपॅथीमध्ये संकल्पना लाईक क्युअर्स लाईक. येस, तसं मी ते औषध त्या विचाराने त्या युक्तीने वापरलं होतं आणि त्याची आगाग पूर्ण बरी झाली.